नमस्कार, मी धनश्री मणेरकर। आजचा फ्रंट पेज या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आज आमच्या सोबत आहेत आमचे कन्सल्टिंग एडिटर किशोर नाईक गावकर सर। किशोर सर, तुमचं स्वागत। तर आज एक महत्त्वाची बातमी आहे आणि ती बातमी तिन्ही वृत्तपत्रांच्या फ्रंट पेजवर हेडलाईन म्हणून आलेली आहे। साधारण 10 दिवसांपूर्वी वन्यजीव महामंडळाने राज्यात व्याघ्र प्रकल्प नको असं म्हटलं होतं आणि तसा जो काही होता तो निर्णय घेतला होता। पण आता या निर्णयाला जे मुंबई उच्च न्यायालय आहे त्याच्या गोवा खंडपीठाने राज्य सरकारची कोंडी केलेली आहे आणि त्याच विषयीची ही बातमी आहे। ती आज तिन्ही वृत्तपत्रांच्या फ्रंट पेजवर हेडलाईन म्हणून आलेली आहे। व्याघ्र प्रकल्प 3 महिन्यात अधिसूचित करा, गोवा खंडपीठाचे सरकारला आदेश, सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असं वनमंत्री म्हणालेत। सर्वोच्च न्यायालयात या जो काही आदेश आहे त्याला आव्हान देणार असल्याचं वनमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। सर, एका बाजूने राज्य सरकारने 10 दिवसांपूर्वी व्याघ्र प्रकल्प नको असं म्हटलं होतं आणि त्यातच आता गोवा खंडपीठाकडून ही काय म्हणतात ती चपराक बसलेली आहे राज्य सरकारला। तुम्ही कसं पाहता या विषयाकडे आणि काय विश्लेषण कराल याविषयी? धनश्री, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, देव सगळ्यांक बरो दीस दिवं। काल खरं म्हणजे विधानसभा अधिवेशन, पावसाळी विधानसभा अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे हेडलाईन्स जी असते ती नेहमीच अधिवेशनाशी संबंधित कुठल्या तरी महत्त्वाच्या विषयावरती हेडलाईन असते। परंतु कालच्या विषयानं मात्र विधानसभा अधिवेशनाला बाजूला सारून एका नव्या विषयानं हेडलाईन्स मिळवली आणि तो विषय म्हणजे काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं जो एक महत्त्वाचा निवाडा दिला तो म्हणजे टायगर रिझर्वच्या संदर्भात। आता जसं तू सांगितलं की 10 दिवसापूर्वीच स्टेट वाईल्डलाईफ बोर्डची बैठक झाली, महत्त्वाची बैठक, आणि त्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की गोव्यात टायगर रिझर्व हे सस्टेनेबल नाही, गोव्याला ते परवडणारा नाही किंवा गोव्यात ते असू शकत नाही आणि त्यामुळे स्टेट वाईल्डलाईफ बोर्डनं टायगर रिझर्व करण्यासंबंधीचा जो निर्णय होता, गेली अनेक वर्षापासून तो प्रलंबित होता, 2011 पासून त्या संबंधीची प्रक्रिया सुरू होती, त्याचा निकाल एकदाचा राज्य वन्यजीव मंडळाने लावला आणि टायगर रिझर्व गोव्याला नको किंवा गोव्याला तो चालणार नाही अशा पद्धतीचा निर्णय घेऊन तो फेटाळला। आणि तो फेटाळा असतानाच या संबंधीचा विषय हा ऑलरेडी हायकोर्टामध्ये होता आणि हायकोर्टामध्ये तो जो अंतिम टप्प्यात विषय होता त्याचा निकाल काल लागला आणि हायकोर्टानं असा आदेश दिला की 3 महिन्याच्या आत म्हादई वन्यजीव हे जे आहे म्हादई वाईल्डलाईफ सँच्युरी जी आहे आणि सभोवतालचा परिसर हा 3 महिन्याच्या आत टायगर रिझर्व म्हणून घोषित करा असे स्पष्ट निर्देश काल हायकोर्टाने दिले। एवढेच नव्हे तर 12 महिन्यात, वर्षभरात जे लोक त्या अभयारण्य क्षेत्रात राहतात, ते मग आदिवासी असतील, फॉरेस्ट ड्वेलर्स असतील, त्या सगळ्यांचे जे दावे आहेत ते दावे निकालात काढा अशा पद्धतीचे स्पष्ट निर्देश, म्हणजे 3 महिन्यात टायगर रिझर्व घोषित करा आणि वर्षभरात त्यांचे दावे निकालात काढा असे निर्देश जे हायकोर्टाने दिलेले आहे। त्यामुळे एकच खळबळ ही उडाली आणि खळबळ उडणं हे स्वाभाविक होतं, कारण 10 दिवसापूर्वीच ठामपणे मुख्यमंत्री आणि वनमंत्री जे आहेत राज्याचे ते वाळपईचे आमदार आहेत, त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या पर्येच्या आमदार आहेत। आता दोन्ही म्हणजे पती पत्नींसाठी हा विषय खूप महत्त्वाचा, कारण म्हादई अभयारण्य क्षेत्र जे आहे ते प्रामुख्याने सत्तरी तालुक्यात येतं, त्यामुळे हा जो निर्णय आहे तो निर्णय हा राणे पती पत्नींसाठी मोठा आव्हान म्हणून उभा राहिलेला आहे। आता ह्या विषयावरती कशा पद्धतीने ते पुढे जातात आणि त्यांची स्ट्रॅटेजी नेमकी काय राहणार आहे हे महत्त्वाचं ठरणार आहे। एक गोष्ट धनश्री आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जे निवडून देतो ते लोकप्रतिनिधी, त्यामुळे साहजिकच ते लोकांचाच विचार करणार। परंतु हायकोर्टाने जो निर्णय दिला आहे, हायकोर्ट हा केवळ लोकांचाच विचार करू शकत नाही, हायकोर्टला संपूर्ण या सृष्टीचा किंवा या सृष्टीशी संबंधित, शेवटी ही सृष्टी टिकली तरच मानवजात जगेल, त्यामुळे हायकोर्टानं जे काय पर्यावरण संरक्षण कायदा आहे किंवा बाकीशी संबंधित जे विषय आहेत त्या सगळ्यांच्या अनुषंगाने हा निर्णय दिलेला आहे। त्यामुळे लोकप्रतिनिधींनी जरी कितीही लोकांच्या बाजूने राहण्याचा जरी आभास निर्माण केला तरी शेवटी या जीवसृष्टीत लोक आहेतच, मानव आहेतच, परंतु मानवाबरोबर पर्यावरण, वन, पशु पक्षी हे या सगळ्या घटकांचा समावेश होतो। आता एक गोष्ट आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे, ह्या बातमीमध्ये गोवन वार्ता म्हणा किंवा द गोवन, भांगरभुई या तिन्ही पेपरनी सविस्तर
या संबंधीच्या बातम्या, कालच्या निवाड्या संबंधीच्या बातम्या, त्या संबंधीच्या प्रतिक्रिया, वनमंत्र्यांनी तर सरळ म्हटलंय की आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम आहोत की आपल्याला व्याघ्र क्षेत्र नकोच आहे आणि या निवाड्याला ते सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. आता हा कालचा जर विषय बघितला आपण, कालचा निवाडा 94 पानांचा निवाडा, 94 पेजेस जेव्हा आम्ही वाचला तेव्हा एक गोष्ट अशी लक्षात येते की हा निवाडा जरी सुप्रीम कोर्टात गेला तरी तो बदलणं हे खूपच कठीण राहणार आहे. कारण काल जसं गोवन वार्ताचे संपादक पांडुरंग गावकर यांनी काल ब्रेक हॉवरमध्ये सांगितलं की राज्य सरकार हायकोर्टाला कन्व्हिन्स करू शकला नाही, ते राज्य सरकार सुप्रीम कोर्टाला कशा पद्धतीनं कन्व्हिन्स करेल. त्यामुळे एक मोठं आव्हान निर्माण होणार आहे. आता एक गोष्ट धनश्री आपल्याला ध्यानात घ्यावी लागणार आहे आणि ज्या गोष्टीचा आता फॉलोअप या सगळ्यांना करावा लागणार तो म्हणजे आपण वाघाच्या बाबतीत बोलतोच. वाघ हा जरी जंगलाचा राजा असला किंवा वाघ हा जंगलासाठी किंवा इकोसिस्टमसाठी जरी महत्त्वाचा असला तरी त्या अभयारण्य क्षेत्रात किंवा अभयारण्य क्षेत्राच्या आजूबाजूला जे लोक तिथं राहतात, जी गावं आहेत, त्यांच्यासमोर नेमक्या काय परिस्थिती किंवा काय आव्हानं उभी राहणार आहेत याचाही आपण विचार करणं गरजेचं आहे. आपण व्याघ्र क्षेत्राचं सगळ्या जणांनी स्वागत केलं, परंतु जे लोक व्याघ्र क्षेत्रात राहणार आहेत त्यांचा कोणीच विचार करत नाही, असं होता कामा नये. परंतु एक गोष्ट आहे की या सगळ्या व्याघ्र क्षेत्र म्हणा किंवा पर्यावरण म्हणा किंवा म्हादई अभयारण्य म्हणा, म्हादई नदी म्हणा, या सगळ्या विषयांवर अभ्यास करणारे, दिवस रात्र काम करणारे जे पर्यावरण प्रेमी आहेत राजेंद्र केरकर यांची एक महत्त्वाची प्रतिक्रिया धनश्री या ठिकाणी वाचायला मिळते की ते म्हणतात की व्याघ्र क्षेत्र झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचं स्थलांतर करावं लागणार आहे, मोठ्या प्रमाणात डिस्प्लेसमेंट होणार आहे, अशी जी भीती दाखवली जाते. वास्तव तसं नाही आहे असं राजेंद्र केरकरांचं म्हणणं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीनं या गोष्टीचा बाऊ केला जातो तेवढी तीव्रता त्या गोष्टीला नाही. त्याच्यावरतीही योग्य विचारानं आणि योग्य पद्धतीनं तोडगा काढला जाऊ शकतो आणि मला वाटतं त्याच विषयासंबंधी आता पुढची पावलं ही सरकारनं किंवा संबंधित यंत्रणेनं टाकणं गरजेचं आहे. गोवन वार्तानं या संबंधीच्या आपल्या वृत्तात कोर्टाच्या निवाड्याची सविस्तर माहिती दिलेली आहे आणि त्याचबरोबर गोवन वार्ताचे संपादक पांडुरंग गावकर यांनी वाघोबा म्हटले तरीही खातोच असं एक इंटरेस्टिंग संपादकीय लिहिलेलं आहे, अग्रलेख लिहिलेला आहे. पांडुरंग गावकर हे प्रामुख्याने 70 तालुक्यातून येतात. त्यांचा जो गाव आहे सुरला, जो सीमेवरती आहे, त्या गावाचाही या म्हादई अभयारण्य क्षेत्रात समावेश होतो. त्यामुळे त्यांना हा विषय सखोलपणे माहीत आहे आणि आपल्या अनुभवातून, आपल्या अभ्यासातून आणि एकंदरीत त्यांनी ज्या पद्धतीनं या विषयाचा अभ्यास केलेला आहे त्यावरती त्यांनी आजचा अग्रलेखही लिहिलेला आहे. मला वाटतं वाचकांनी मुद्दामहून तो अग्रलेख वाचायला पाहिजे. नक्कीच सरांनी जसं सांगितल्याप्रमाणे जसं माणूस महत्त्वाचा आहे तसंच निसर्ग आणि निसर्गात राहणारे पशु पक्षी हे देखील महत्त्वाचे आहे. आता त्या दृष्टीने ह्या विषयात हा विषय कुठवर जातो, काय निकाल लागतो ते येणारी वेळच सांगणार आहे. सर, अजून एक महत्त्वाची बातमी जी गोवन वार्ताने आणलेली आहे ती आहे राज्यातील सरकारी शाळांच्या स्थितीबाबत. आपण नेहमी पाहिलंय की आजचे पालक हे प्रामुख्याने खाजगी शाळा, इंग्रजी माध्यमातून मुलांना शिक्षण देण्याचा अट्टाहास असलेले पालक आहेत आणि त्याच दृष्टीने राज्यातील ज्या सरकारी शाळा आहेत त्यांची स्थिती अतिशय बिकट होत चाललेली आहे. आणि पुन्हा एकदा या बातमीतून तेच दिसतंय की राज्यातील 200 सरकारी शाळांची स्थिती चिंताजनक. 138 सरकारी प्राथमिक शाळांमध्ये 10 किंवा त्यापेक्षाही कमी विद्यार्थी. सर, तुम्ही कसं पाहता या विषयाकडे? धनश्री, खूप महत्त्वाची बातमी आज अँकर स्टोरी म्हणून ती गोवन वार्ताने प्रसिद्ध केलेली आहे. या बातमीचं महत्त्व इतक्यासाठी की या बातमीमुळे किंवा या माहितीमुळे आमदार वेन्झी व्हिएगस यांनी मला वाटतं हा प्रश्न विधानसभेत विचारला होता आणि शिक्षण मंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनी ही माहिती विधानसभेत दिलेली आहे. ही माहिती धनश्री एवढ्यासाठी महत्त्वाची आहे की या माहितीवरून राज्यातल्या एकूण सरकारी प्राथमिक शिक्षणाची काय भीषण आणि बिकट परिस्थिती बनलेली आहे याचं वास्तव आणि याचं दुर्दैवी दर्शनच या माहितीतून उपस्थित झालेलं आहे. ही जर आपण परिस्थिती बघितली तर प्राथमिक शिक्षणाचं मोठ्या प्रमाणात खाजगीकरण होतंय हे स्पष्टपणे याच्यातनं दिसतं आणि राज्य सरकारला किंवा कुठल्याही राज्याला प्राथमिक शिक्षणाचं जर खाजगीकरण व्हायला लागलं तर त्याचे गंभीर परिणाम हे येणाऱ्या भावी पिढीच्या
पिढीवरती, त्यांच्या विचारांवरती, त्यांच्या शैक्षणिक किंवा सामाजिक परिस्थितीवरती उमटण्याची शक्यता आहे. सरकारचं एक निश्चित धोरण असतं, प्रत्येक राज्याचं एक निश्चित राज्याच्या भौगोलिक, भाषिक, सामाजिक परिस्थितीवरती त्यांचं प्राथमिक शिक्षणाचं धोरण हे निश्चित होणं गरजेचं असतं. अन्यथा पूर्णपणे सामाजिक विषमता किंवा सामाजिक त्याला म्हणतो आपण प्रदूषण, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. एरवीच आपल्या राज्यात भाषेमुळे किंवा माध्यम काय असावं यामुळे वाद निर्माण झालेलाच आहे. परंतु आजच्या घडीला जी परिस्थिती सरकारी शाळांची बनलेली आहे, ती जर परिस्थिती अशीच पुढे जर सुरू राहिली तर पूर्णपणे प्राथमिक शिक्षण हे खाजगीकरण होण्याची भीती आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट धनश्री, की 138 ज्या शाळा आहेत त्यामध्ये केवळ 10 आणि त्यापेक्षा कमी विद्यार्थी आहे. म्हणजे 10 आणि कमी विद्यार्थी 1ली ते 4थी पर्यंत, म्हणजे एवढी परिस्थिती जर सरकारी शाळांची जर खालावत असेल तर त्यासंबंधी सरकारनं गंभीरपणे विचार करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी धनश्री, की जेव्हा आम्ही या गोष्टीचा विचार करतो की सरकारी शाळांची नेमकी ही परिस्थिती का बनलेली आहे, तर त्याच्यासाठी पालक केवळ आपल्या पाल्यांना इंग्रजीकडे पाठवायला बघतात किंवा त्यांना सरकारी शाळांवरती विश्वास नाही असा विषय नाही. त्याला कारणं अनेक आहेत. एक कारण म्हणजे पायाभूत सुविधांच्या बाबतीत अक्षम्य दुर्लक्ष हे सरकारचं झालेलं आहे. भाऊसाहेब बांदोडकरांनी जेव्हा गोवा राज्य बनलं आणि गोव्याची पहिल्या निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर भाऊसाहेब बांदोडकरांनी प्रत्येक वाड्यावरती या शाळा सुरू केल्या होत्या. त्या शाळा गेली 50 वर्षे तशाच्या तशाच पडून होता, त्याकडे कुणीच लक्ष दिलं नाही. आणि दुर्दैवाने राजकीय नेतेच आपले शिक्षण सम्राट बनल्यामुळे त्यांनी आपल्या वेगवेगळ्या शाळा सुरू केल्या, त्यांना सरकारचं अनुदान मिळवून दिलं आणि सरकारी शाळेतले हे विद्यार्थी पळवले. आता परवाच्या एका चर्चेत मुख्यमंत्री स्वतः म्हणाले की बालरथ योजना सुरू केल्यानंतर त्याचा थेट परिणाम सरकारी शाळांवरती पडला. बालरथातून ह्या शाळा, अनुदानित शाळा, या मुलांना पळवायला लागला आणि आपल्या शाळेत न्यायला लागल्या आणि सरकारी शाळांची पटसंख्या प्रचंड प्रमाणात उतरली. आता कालच या संबंधीची एक माहिती एका पालकानं, एक अत्यंत महत्त्वाची माहिती धनश्री तुला सांगतो, की शिरगावमध्ये एक सरकारी शाळा आहे. खूपच चांगली पद्धतीनं ही शाळा चालते. अनेक उपक्रम या शाळेकडून राबवले जातात. प्लास्टिक कचऱ्याच्या विरोधात म्हणा, पर्यावरण रक्षणाच्या विरोधात म्हणा, शिरगावच्या जत्रोत्सवासाठी या शाळेची मुलं या कागदाच्या पिशव्या करून वाटतात. अशा पद्धतीचे अनेक उपक्रम ही शाळा राबवते. 27 विद्यार्थी त्या शाळेमध्ये आहेत, 1ली ते 4थी. आज परिस्थिती अशी आहे की त्या शाळेची अवस्था, शाळेत पाणी झिरपायला लागलंय, शाळा धोकादायक बनली आहे. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना तूर्त देवस्थानच्या एका जागेत हलवण्यात आलेलं आहे आणि त्या देवस्थानच्या 2 छोट्या रूममध्ये 1ली ते 2री आणि 3री ते 4थी असे 2 वर्ग भरवले जातात. त्या शाळेच्या दुरुस्तीची संबंधी जो विषय आहे तो गेली 4 वर्ष प्रलंबित आहे. PWD कडे या संबंधीचा पाठपुरावा करूनही पालक शिक्षक संघटना गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा करते PWD कडे, परंतु PWD ढिम्मपणे बसलेले आहे. त्या शाळेची दुरुस्ती काय झालेली नाही. पूर्णपणे त्या शाळेवरती प्लास्टिक आच्छादन टाकण्यात आलेलं आहे आणि आता त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जुजबी दुरुस्ती करतो, तुम्ही मुलांना पाठवा. पालकांचं म्हणणं आहे की कुणाच्या हमीवरती आम्ही तिथं मुलांना पाठवायचं? उद्या समजा दुर्दैवानं काय घडलं, कुठली आपत्ती घडली तर त्याला जबाबदार कोण असणार आहे? अशा पद्धतीनं या सरकारी शाळांची अवस्था बनल्यामुळेच पालकांना आपल्या पाल्यांना अनुदानित शाळांकडे पाठवणं भाग पडतं. त्यांची इच्छा असो किंवा नसो. अनेक चांगले शिक्षक सरकारी शाळेमध्ये आहेत. जसे चांगले शिक्षक सरकारी शाळेमध्ये आहेत तसे असेही शिक्षक सरकारी शाळेमध्ये आहेत ज्यांना आपल्या नोकरीचं किंवा आपल्या पेशाचं काहीच पडलेलं नाही, त्यांचे वेगळेच धंदे सुरू असतात. आणि अशामुळे या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून आज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जे आहेत ते अनुदानित शाळांकडे वळायला लागलेले आहेत. अनुदानित शाळांनी सरकारच्याच कर्ज योजनाचा फायदा घेऊन आपलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं केलेलं आहे. विद्यार्थ्यांसाठी अनेक सुविधा तिथं निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळे क्रीडा मैदान नाही, सोयी सुविधा नाही, टॉयलेट आहेत परंतु त्या टॉयलेटमध्ये जाणंही शक्य नाही. अशा परिस्थितीत थोडक्यात सर आपण पूर्णपणे पालकांना दोष देऊ शकत Yes, नाही. absolutely. सरकारही कुठेतरी थोड्याफार प्रमाणात याच्यासाठी जबाबदार आहे. नक्कीच. सर अजून एक महत्त्वाचा विषय आहे जो भांगरभुईने दिलेला आहे. आपत्ती व्यवस्थापन उपजिल्हाधिकाऱ्यांक 5 लाख महसूल खात्याचा निर्णय, खर्चाचा हिशोब दवरपाचे काम जिल्हाधिकाऱ्यांचेच, अशी बातमी दिलेली आहे. म्हणजे मान्सून हे जो मुसळधार पाऊस कोसळतोय त्या पार्श्वभूमीवर
पार्श्वभूमीवर ही बातमी महत्त्वाची आहे. म्हणजे मान्सूनपूर्व कामं झाली नाहीत आणि आता आपत्ती व्यवस्थापनासाठी निधी जाहीर करून तो लोकांना द्यायचा. त्याचप्रमाणे घातक झाडं आहेत ती आता कापण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. तुम्ही काय सांगाल याविषयी? धनश्री, भांगरभुई दिसाळ्याचेर ही महत्वाची बातमी आयल्या. एक म्हटल्यार काल विधानसभेत महसूल, रेव्हेन्यू आणि मुख्यमंत्र्याशी संबंधित म्हणजे पुलीस, गृह खातें या संबंधी मागण्यांचेर, अनुदानित मागण्यांचेर काल भासाभास झाली आणि या अनुदानित मागण्याच्या चर्चे वेळाचेर अनेक आमदारांनी या विशयाचेर चर्चा केली. आपत्ती व्यवस्थापन हो विषय महसूल खात्याचो आणि महसूल खात्याचे मंत्री बाबूश मोन्सेरात आसात. खुबश्या आमदारांनी हो विषय मंत्र्यांच्या फुडें उपस्थित केलो की डेप्युटी कलेक्टर जे असतात ते डेप्युटी कलेक्टरांक फक्त 50,000 रुपया खर्च करपाची मंजुरी असता आपत्ती व्यवस्थापन. आता आपत्ती व्यवस्थापन आता तूं पळयला की ज्या पद्दतीन सध्या उटंगाराचो पावस राज्यभरात सुरू आसा, म्हाका दिसता पावसाची इंच जर आमी पळयत गेल्यार 87 इंच आता पावस जालो आणि ज्या पद्दतीन पडझड जाल्या, झाडां पडटात, हे जर सगळें आमी पळयत जाल्यार एक गजाल आमकां पळोवपाक मेळटा की 50,000 खंयच पावचे ना आणि त्या खातीर ना जाल्यार सँक्शन सरकार करतलो, ती फायल वयतली, तोपर्यंत आपत्तीची नुकसाण भरपाई काय मेळपाक ना आणि तात्काळ डेप्युटी कलेक्टराक जर इमर्जन्सी जर कितें करपाक जाय जाल्यार तेका करप शक्य ना. कालूच चर्चा जाल्या उपरांत महसूल मंत्र्यान हो निर्णय घेतलो की 50,000 वयल्यान हो खर्चाचो जो हे आसा, मर्यादा आसा ती थेट 5 लाखाचेर व्हरपाचो निर्णय जालो. खूब म्हत्वाचो निर्णय आणि ह्या निर्णयाक लागून डेप्युटी कलेक्टर जो आसा तांकां आपत्तीच्या वेळाचेर लोकांक तात्काळ मदत दिवप शक्य जातलें, जेणे करून ताचो लोकांकूय ताचो फायदो जातलो. हो खूब म्हत्वाचो विशय आणि ह्या संबंधीची जी माहिती आसा, बातमी आसा ती भांगरभूंयन आपली एंकर स्टोरी म्हणून आयज हाडल्या. सर, अजून एक महत्त्वाची बातमी द गोवनने दिलेली आहे, ती आहे गव्हर्नमेंट मे डम्प भूमिपुत्र बिल. आधार कार्ड्स टू बी लिंक विथ लँड रेकॉर्ड्स टू प्रिव्हेंट लँड ग्रॅब. एम्प्लॉयमेंट कार्ड नो मोर निडेड फॉर गव्हर्नमेंट जॉब्स. आता हे एम्प्लॉयमेंट कार्ड नो मोर निडेड फॉर गव्हर्नमेंट जॉब्स हे एक आता अजब विषय म्हणेन मी याला. तुम्ही काय सांगाल याविषयी? धनश्री, काल जसं आपण आता चर्चा केली की सगळ्या वर्तमानपत्रांनी आपल्याच आणि सगळ्याच काल टायगर रिझर्वची बातमी ही हेडलाईन केली. परंतु त्याचबरोबर काल पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्याशी संबंधित होम डिपार्टमेंट, पर्सनल डिपार्टमेंट या विषयाशी संबंधित अनुदानित मागण्यावरती काल चर्चा होती आणि तीही चर्चा राज्यासाठी खूप महत्त्वाची होती. आणि या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलंय त्याच्यात मुख्यमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्यात, अनेक महत्त्वाची माहिती लोकांना दिलेली आहे आणि त्या माहितीसाठीच ही सेकंड लीड बातमी द गोवनने केलेली आहे. गव्हर्नमेंट मे डम्प भूमिपुत्रा बिल. आता भूमिपुत्रा बिल जे आहे त्यावरनं मोठा वाद निर्माण झाला होता. मुळात भूमिपुत्रा नावावरूनच वाद निर्माण झाला होता. सरकारनं मोठा आव आणून हे बिल आणलं होतं, परंतु त्याच्यानंतर हे बिल पासही केलं सरकारनं, सगळा विरोध डावलून. परंतु त्यानंतर त्या बिलाचा धोका सरकारच्या लक्षात आला आणि ते बिल सरकारनं राज्यपालांकडे संमतीसाठी पाठवलं नाही आणि का आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की ते बिल आम्ही कदाचित डम्प करू, म्हणजे तो विषय एकदाचा मिटला. आता एम्प्लॉयमेंटच्या बाबतीत तू जसा प्रश्न विचारला की काय झालंय की नीती आयोगाने एक आकडेवारी जारी केली होती आणि त्या आकडेवारीनुसार गोवा राज्य हे बेरोजगारीच्या बाबतीत आघाडीवरती त्याच्यात दिसून आलं होतं. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना या संबंधित टार्गेट केलं होतं, परंतु मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की गोव्यात अशी परिस्थिती आहे की सरकारी नोकरी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ती व्यक्ती बेरोजगार म्हणून एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये त्याची नोंद असते. म्हणजे तो खाजगी क्षेत्रात कितीही मोठ्या पदावरती असू दे किंवा खाजगी क्षेत्रात कितीही वर्ष काम करू दे, जोपर्यंत त्याला सरकारी नोकरी मिळत नाही तोपर्यंत तो अनएम्प्लॉयड. आणि त्यामुळेच या आकडेवारीमुळेच, या चुकीच्या आकडेवारीमुळेच अशा पद्धतीच्या निर्देशात किंवा अशा पद्धतीच्या अभ्यासात गोवा हे बेरोजगारीच्या बाबतीत आघाडीचे राज्य म्हणून गोव्याची चुकीच्या पद्धतीने इमेज तयार केली जाते. आणि म्हणूनच आता सरकारनं असं ठरवलंय की एम्प्लॉयमेंट कार्ड जे सरकारी नोकरीसाठी महत्त्वाचं असतं त्याची सक्ती काढून टाकायची.
म्हणजे तुम्ही खाजगी नोकरीला जरी असाल तरी तुम्ही नोकरी करता आहात, त्यामुळे यू आर एम्प्लॉयड म्हणून त्या ठिकाणी नोंद होणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला एक्झॅक्ट आकडेवारी मिळू शकेल की राज्यात किती बेरोजगार आहेत, किती अनएम्प्लॉयड आहेत, अनएम्प्लॉयड आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट धनश्री, मी ह्या महत्त्वाच्या ज्या हायलाईट्स आहेत त्या मुद्दामहून वाचून दाखवतो, कारण ते लोकांसाठी खूप महत्त्वाचं आहे. ज्या घोषणा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत केलेल्या आहेत. गोवाज डिटेक्शन रेट ॲट 85% हायेस्ट इन द कंट्री, म्हणजे गुन्ह्याचा तपास लावण्याबाबत गोवा पोलिसांचा डिटेक्शन रेट जो आहे तो 85% आहे आणि देशात सर्वात हाय म्हणजे उच्च स्तराचा आहे. गोवाज क्राईम रेड्यूस बाय 28.83%, म्हणजे गोव्यात गुन्हेगारीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात कमी होत आहे आणि हे प्रमाण 28.83% कमी झालं आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मोस्ट प्रिझनर्स इन कोलवाळ जेल आर ग्रॅज्युएट्स अँड पोस्ट ग्रॅज्युएट्स थ्रू इग्नो. आता कोलवाळ जेलच्या बाबतीत आपण अनेक गोष्टीवरती चर्चा करतो, तिथं कशा पद्धतीनं तिथे कैदी वागतात, कशा पद्धतीनं तिथं मोबाईल, ड्रग्ज, सिगरेट या सगळ्यांचा वापर होतात. आपण वाईट गोष्टीबद्दलच बोलतो, परंतु मुख्यमंत्र्यांनी एक चांगली गोष्टही काल सांगितली आहे की प्रिझनर जे कैदी आहेत त्यांनी अनेक पदवीधारक आणि पोस्ट ग्रॅज्युएशनही कंप्लीट केलेलं आहे, एका कैद्याने तर लॉ पूर्ण केला आहे. त्यामुळे ही सुद्धा एक महत्त्वाची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ट्रेनिंग सेंटर इम्पार्टिंग व्हेरियस ट्रेनिंग टू जेल इनमेटसाठी तिथं प्रशिक्षणाची सोय खास करण्यात येणार आहे. व्हिजिलन्स डिपार्टमेंट रिसिव्ह 2743 कंप्लेंट्स, 1900 डिस्पोज. व्हिजिलन्स डिपार्टमेंटकडे मोठ्या प्रमाणात तक्रारीचा ओढा सुरू आहे, परंतु त्याचबरोबर अनेक तक्रारी निकालात काढण्याचंही काम सुरू आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. दुसरी महत्त्वाची माहिती ही फ्रीडम फायटर्सच्या मुलांबाबत. तो विषय कायम चालू असतो. वेळोवेळी हे फ्रीडम फायटर आझाद मैदानावरती आंदोलनासाठी येतात आणि ही मागणी करत असतात. तर 15 ऑगस्टपर्यंत त्यांच्या 60 मुलांना या नोकऱ्या देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. फ्रीडम फायटरची पेन्शन 3,500 वरून 9,000 नेलेली आहे. दुसरी गोष्ट, ॲडव्हर्टायझिंग पॉलिसी आणि कोकणी फिल्म फेस्टिवल यावर्षी आयोजन करणार असंही मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या घोषणा या मुख्यमंत्र्यांनी आपल्या कालच्या भाषणात केलेल्या आहेत आणि त्या राज्यासाठी आणि एकूणच गोव्यातल्या लोकांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. सर, आता वळूयात आपण महाराष्ट्रातील जी 3 महत्त्वाची वृत्तपत्र आहेत, कोकण 7, नवशक्ती आणि फ्री प्रेस जर्नल. तर कोकण 7ने आज महाराष्ट्रातल्या राजकारणाविषयीची महत्त्वाची बातमी आणलेली आहे. मुख्यमंत्रीपदी शिंदे कायम राहतील असं उपमुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी विरोधकांसाठी खास करून असं वक्तव्य केलेलं आहे आणि त्यांच्या ज्या विविध चर्चा होत्या, अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे किंवा होऊ शकतात, अशा ज्या चर्चा सुरू होत्या त्या चर्चांवर पडदा पाडला आहे. सर, तुम्ही काय सांगाल थोडक्यात याविषयी? धनश्री, महाराष्ट्रात सध्या राजकारण हाच प्रामुख्याने सध्या सगळ्या हेडलाईन्स पळवायला लागला आहे. राजकारण हाच विषय सध्या महाराष्ट्रात सगळ्यात महत्त्वाचा बनला आहे. बाकी सगळ्या विषयावरती राजकारणाच्या विषयानं मात केलेली आहे. आता झालंय असं की एकीकडे एकनाथ शिंदे आणि भाजप यांचं मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यात आलं. शिवसेनेचं उद्धव ठाकरेंचं सरकार पाडून हे सरकार स्थापन करण्यात आलं आणि त्यानंतर एक नवा आश्चर्याचा धक्का बसला, तो म्हणजे राष्ट्रवादीतून अजित पवार हे या सरकारात सामील झाले आणि ते उपमुख्यमंत्री झाले. आता अजित पवार सरकारात सामील झाल्यानंतर एकच वावड्या उठल्या की आता एकनाथ शिंदेचं भवितव्य काय, अजित पवार मुख्यमंत्री बनणार की काय, अशा राजकीय वर्तुळात एवढ्या चर्चा होऊ लागल्या, एवढं सोशल मीडियावरती त्या संबंधीचे पोस्ट, त्या संबंधीचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले की एकदाचं या संदर्भातलं स्पष्टीकरण करणं हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाग पाडलं आणि त्यांनी या संबंधीची स्पष्टीकरण हे या संबंधी काल दिलंय की मुख्यमंत्री जे आहे ते शिंदेच राहणार आहेत आणि याची पूर्ण कल्पना अजित पवारांना आहे. त्यामुळे अजित पवारांना मुख्यमंत्र्याचं आमिष दाखवून वगैरे राष्ट्रवादीला सरकारात आणलं, या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी या खोट्या आहेत किंवा याच्यावरती विश्वास ठेवू नका असं फडणवीसांचं म्हणणं आहे. आता या संबंधी ज्या पद्धतीनं फडणवीसांनी हे स्पष्टीकरण दिलंय, म्हणजे त्याच्यावरनं तू धनश्री एक गोष्ट लक्षात ठेव की कशा पद्धतीनं या संबंधीचा प्रसार किंवा या संबंधीचा जो विषय आहे
हा एवढा मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे की फडणवीसांना यासंबंधी हे स्पष्टीकरण देणं भाग पडलंय आणि सांगावं लागलं की एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत म्हणून. सर, नवशक्तीने अजित पवारांबद्दल एक बातमी दिलेली आहे, ती म्हणजे अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी एक मोठी पहिलीच महत्त्वाची घोषणा केलेली आहे की पुरात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपये देणार, असं विधान परिषदेत अजित पवारांनी ही घोषणा केलेली आहे. सध्या महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची घोषणा आहे. तुम्ही कसं पाहता याकडे? धनश्री, जसं म्हणजे गोव्यात सध्या पावसानं जो काय हे मांडलाय ते जर आपण बघितलं तर त्याच्या दुप्पट हाहाकार हा कोकण पट्ट्यात आपल्याला पाहायला मिळतो. कशा पद्धतीनं पावसामुळे प्रचंड प्रमाणात नुकसानी झालेली आहे, लोकांचे जीव गेलेले आहेत. या सगळ्या अनुषंगाने आता तात्काळ आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज करणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूरग्रस्तांना मदतीचा हात देणं हे महाराष्ट्र सरकार समोरील सर्वात मोठं आव्हान बनलेलं आहे. आणि त्याच अनुषंगानं महत्त्वाची घोषणा अजित पवार यांनी केलेली आहे की पुरात किंवा पावसामुळे जे बळी जातात त्या कुटुंबियांना 4 लाख रुपये हे भरपाई मिळणार आहे. आणि त्याचबरोबर नवशक्तीनं दिलेल्या माहितीत त्यांनी असे सांगितले की पूरग्रस्तांना आता 10,000ची मदत, म्हणजे एकदा ही रक्कम फिक्स केलेली आहे. जरी 10,000त ते नुकसान भरून येणारं नसलं किंवा 4 लाखानं माणसाचं जाणं किंवा माणसाचा मृत्यू भरून येणारा नसला तरी काही प्रमाणात लोकांना दिलासा देण्यासंबंधीचा हा महत्त्वाचा निर्णय आहे. आणि त्यामुळेच या गोष्टीला महत्त्व आहे. आणि सरकारनं या पुराग्रस्त किंवा पूर सदृश्य जी परिस्थिती आहे त्याची दखल घेऊनच हे महत्त्वाचे निर्णय घेतलेत. सर, फ्री प्रेस जर्नलने मात्र मणिपूरचा जो विषय आहे तो अजूनही लावून धरलेला आहे आणि विरोधकांनी जो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेराव घातलेला आहे आणि या विषयावर आता तरी पंतप्रधानांनी मौन सोडून बोलावं असं म्हणतायत विरोधक. तुम्ही थोडक्यात काय सांगाल याविषयी? नक्कीच धनश्री, मणिपूरचा विषय हा महत्त्वाचा आहे. ज्या पद्धतीनं मणिपूरमध्ये ज्या वेगवेगळ्या घटना घडतायत त्या जर आपण बघितला तर मणिपूर हा विषय सध्या देशासमोरचा सगळ्यात मोठा विषय आहे. आणि देशाचे नेते या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत तात्काळ काहीतरी निर्णय किंवा तोडगा काढावा अशी सगळ्याच देशवासियांची मागणी आहे. आणि त्याच अनुषंगानं या देशवासियांच्या भावना या पंतप्रधानांसमोर पोहोचवण्याचा एक पर्याय म्हणून विरोधकांनी हे काल आंदोलन केल्याचं आपल्याला दिसून येतं. संसदेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि या अधिवेशनात मणिपूर हाच विषय प्रामुख्याने महत्त्वाचा विषय ठरणार आहे. त्यामुळे ज्या पंतप्रधानांकडून मणिपूरच्या विषयावरती कुठलंच विधान करण्यात आलं नव्हतं, जेव्हा ती घटना घडली, दुर्दैवी घटना घडली की नग्न महिलांची धिंड काढून त्यांच्याबाबत जो काय प्रकार घडला त्याच्यानंतर पंतप्रधान बोलले. आणि त्यापूर्वी मणिपूरच्या विषयावरती पंतप्रधान बोलले नव्हते. तर PM बोलो इज अपोजिशन स्कोरस, तर आता तरी बोला पंतप्रधान, अशा पद्धतीचा एक नारा घेऊन अपोजिशन हे विरोधक एकत्र आलेले आहेत. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता हे नारे, हे आंदोलनं हा नित्याचाच भाग आता राहणार आहे धनश्री. त्यामुळे आता लोकांचे जे काय विषय मिळतील ते विषय घेऊन विरोधक जास्तीत जास्त सरकारला अडचणीत किंवा सरकारला टार्गेट करण्यासाठी वेगवेगळे पर्याय निवडणारच आहेत. आणि त्याचाच हा भाग कालच्या आपल्या त्या आंदोलनात आपल्याला पाहायला मिळाला. तर या होत्या आजच्या वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या महत्त्वाच्या घडामोडी. आज आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया उद्याच्या फ्रंट पेजमध्ये. तोपर्यंत पाहत रहा प्रुडंट आणि गोवन वार्ता लाईव्ह. धन्यवाद.